शिवसेनेमध्ये मनोहर जोशींचा अपमान झाल्यानंतर कधी काळी त्यांचे सहकारी असलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी सुद्धा त्यांच्यावर तोंडसुख घेतलाय। प्रत्येक पद आपल्यालाच मिळावा जोशींचा पहिल्यापासूनचा हव्यास होता। नियतीनं जोशींवर सूड उगवला असा भडीमार भुजबळांनी केलाय। बघूया त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी केलेली ही एक्सक्लुझिव्ह बातचीत। राजकारणात तुम्ही संघर्ष बराच केलात, परंतु सगळ्यात जास्त संघर्षाचा काळ जो गेला तुमचा तो शिवसेनेत गेला आणि त्याच शिवसेनेत आज जे घडतंय ते बघताना तुम्हाला काय वाटतं? निश्चितपणे चांगलं तर काय वाटत नाही, वाईटच वाटतंय। कारण बाळासाहेब गेल्यानंतर हा पहिलं वर्ष आणि त्या पहिल्या वर्षातच बाळासाहेबांनी ज्या व्यक्तीला, ज्या नेत्याला शिवसेनेत सगळ्यात जास्त दामदुप्पट दिलं, त्या नेत्याने त्याचा हव्यास अजून संपत नाही आणि म्हणून ज्या काही 15-20 दिवसातल्या ज्या घटना झाल्या त्याच्यामुळे शिवसैनिकांची ही प्रतिक्रिया जी होणार होती ती स्वाभाविक होती। तसं पाहायला गेलं तर शिवसैनिक फार त्यांच्यावर फार प्रेम करतो अशातला भाग नाही। 20-25 वर्षापासून शिवसेना त्यांचा द्वेषच, शिवसेने सैनिक द्वेष करायचे, परंतु बाळासाहेबांच्या छत्रछायेखाली ते सगळं काही झकून जात होतं। नियतीनं सूड उगवलेलं आहे, कारण आपल्यापेक्षा कोणीही मोठा होऊ नये, प्रत्येक पद माझ्यासाठीच असलं पाहिजे म्हणून वामनराव महाडिक असू दे, दत्ताजी साळवी असू दे, छगन भुजबळ असू दे, कोणी असेल राहण्यात स्वतःचा भाचा सुधीर जोशी असू दे, तर सगळ्यांच्या बाबतीमध्ये शिवसेनेच्या अंतर्गत राजकारण करण्याचंच काम त्यांनी केलं। दुसऱ्या पक्षातील लोकांना त्रास देण्यापेक्षा स्वतःच्या पक्षातील लोकांना त्यांचा जास्त त्रास झालेला आहे। मला आठवतं 1973 साली बाळासाहेबांनी सुधीर जोशीला मुंबईचं महापौर केलं आणि मुंबईचं महापौर केल्यानंतर मनोहरजींना असं वाटलं की ते त्यांना करतील, पण बाळासाहेबांनी तरुण नेतृत्वाला, कर्तृत्वाला वाव दिला। आणि मी तुम्हाला सांगतो, सख्या बहिणीचा मुलगा वर्षभर मनोहर जोशी सख्या बहिणीच्या घरी भाऊबीजेला सुद्धा गेले नाहीत, एक शब्द बोलले नाहीत, महापौराच्या चेंबरमध्ये कधी गेले नाहीत। आता यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा होती? आमच्या बाबतीत होते, त्यांच्या बाबतीत होतं, तर आम्ही काय दुसरी काय अपेक्षा करणार होतो? पण ठीक आहे, आता शेवटी जे आहे एवढं सगळं झाल्यानंतर तरी असं वाटत होतं की आता बाळासाहेबांनंतर त्यांनी एका थोराच्या भूमिकेमध्ये त्यांनी बसायला पाहिजे होतं, लोकांना मार्गदर्शन करायला पाहिजे, सगळ्या उद्धवपासून सगळ्यांना राजकारणामध्ये काय दिलं तर ठीक आहे, नाही तर मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये। त्याऐवजी ज्या पद्धतीनं त्याने हे सगळं केलं, मला असं वाटतं त्याचा हाच शेवट होता। भुजबळ साहेब, शिवसेना वाढवण्यात महत्त्वपूर्ण ठरलेल्या तुमच्यासारख्या नेत्याला मनोहर जोशींमुळे बाहेर जावं लागलं, त्यानंतर वामनराव महाडिक असोत, नारायण राणे असोत, या सगळ्यांना कारणीभूत मनोहर जोशी ठरले, तरी सुद्धा बाळासाहेबांनी मनोहर जोशींना एवढं जवळ का केलं होतं? काय याच्या मागचे कारण होतं? त्याची काय मला नाही काही सांगता येणार, त्यांचं सुदैव म्हणायचं, आमचं दुर्दैव म्हणायचं, बाकी काय काल आणि आमच्यापेक्षा शिवसेनेचं दुर्दैव म्हणायचं। नाही तर बाळासाहेबांचा तोफखाना असा अभेद्य तोफखाना होता की तो बाहेरच्या कोणालाही फोडता आला नसता, आणि तो जर तोफखाना अभेद्य राहिला असता तर शिवसेना आहे त्याच्यापेक्षा तिप्पट चौपट मोठे आपल्याला दिसली असते। शिवाजी पार्कवर मनोहर जोशींना जे समोर जावं लागलं, तुम्हाला काय वाटतं गेले अनेक वर्ष शिवसेनेच्या स्थापनेपासून ते शिवसेनेत होते, बाळासाहेबांबरोबर होते, शिवसेना नेते होते, शिवसैनिकांनी जो केलेला प्रकार होता तो योग्य वाटतो तुम्हाला? शिवसैनिकांनी आणखीन काय करायला पाहिजे होतं? मी तुम्हाला सांगितलं हे आज नाही, शिवसैनिकांनी मी 15-20 वर्षापासून शिवसैनिकांचा राग त्यांच्यावर होता की ते जे काही राजकारण करतात शिवसेनेच्या अंतर्गत ते सगळ्यांना कळत होतं, त्याच्यामध्ये हे होणारच होतं। ते बाळासाहेब होते तोपर्यंत ते सगळं त्यांनी सांभाळून घेतलं होतं, पण बाळासाहेबांच्या नंतर त्यांनी शिवसेनेला सांभाळायच्या ऐवजी उद्धववरच त्यांनी डायरेक्ट शरसंधान केलं, जे आज खऱ्या अर्थाने शिवसेनेचे अध्यक्ष आहेत, आणि शिवसेनेमध्ये त्या पार्टीमध्ये असं सहन केलं जात नाही। धन्यवाद भुजबळ साहेब। G24 तास मैदानामध्ये शिवसेनेत संघर्षाचा काळ बघणारे छगन भुजबळ ज्यांनी शिवसेना वाढवण्यासाठी संघर्ष केला, त्या छगन भुजबळांना सुद्धा बाहेर पडण्यासाठी मनोहर जोशी कारणीभूत ठरले होते, ज्या मनोहर जोशींना आज शिवसेनेमध्ये कुठलेही स्थान नाही, आणि शिवसैनिकांनी जी प्रतिक्रिया दिली ती योग्यच होती असा छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकरसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास, एक पाऊल पुढे।